नमस्कार। वंचित मिशन न्यूज मुंबई से मुस्लिम आरक्षण को लेकर पत्रकार परिषद में वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाश आंबेडकर जी ने किया 5 जुलाई को मोर्चा का ऐलान। वरनं आज या असणारा प्रेस कॉन्फरन्स मी असणारा ॲड्रेस करतो या ठिकाणी। एकंदरीत या कार्यक्रमाला म्हणजे आम्ही असणारा जे 31 तारखेला पुण्याचा कार्यक्रम जो आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा असणारा अखिल भारतीय ब्राह्मण महासभा यांनी पहिल्यांदा विरोध दर्शविला। दुसरा त्याच्यानंतर समता हिंदू आघाडी यांनी असणारा विरोध दर्शविला। समस्त हिंदू आघाडी यांनी असणारा विरोध केला आणि त्याच्याचबरोबर पेशव्यांचे जे वारस आहेत त्यांनी असणारा विरोध दर्शविला। पेशव्यांच्या वारसाशी कोणी बोलायला गेलं नाही, परंतु अखिल भारतीय ब्राह्मण महासभा जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आम्ही असणारा बोललो। पुण्याच्या प्रेस क्लबमध्येच आमची असणारी भेट झाली, बैठक झाली त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि जे काही समज गैरसमज होते ते असणारे त्या ठिकाणी दूर झाले आणि नंतर असं ठरलं की पुढच्या वर्षी हा कार्यक्रम जर झाला तर आपण मिळून करू अशी असणारी परिस्थिती आहे। या कार्यक्रमाच्या दरम्यान आम्ही असणारं जे काही मांडलं या ठिकाणी की ज्यांना कोणाला सहभागी व्हायचं आहे त्यांना संविधान मान्य आहे असं त्यांनी म्हटलं पाहिजे। दुसरं जे आहे मनुस्मृती ही असणारी कायमची बॅन झाली पाहिजे आणि जो कोणी प्रचार करेल त्याच्यावरती क्रिमिनल गुन्हा दाखल केले पाहिजेत, जेणेकरून समतेची लढाई जी आहे हिला बाधा येणार नाही आणि त्या दृष्टीने देशाची वाटचाल होईल। याच्या अगोदर एक असणारी कॉन्ट्रोवर्सी आहे की त्याचं मी आपल्याला असणारी एक माहिती देतो। वड बुद्रुक ह्या गावी गोविंद गायकवाड यांनी संभाजी महाराजांची तुकडे तुकडे झालेलं असणारं जे शरीर होतं त्याचं त्यांनी शिवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याचं असणारं दफनविधी केलेली की त्यांची समाधी आजही त्या ठिकाणी आहे। जुन्या काळातल्या गावकऱ्यांनी गोविंद गायकवाड यांची सुद्धा त्यांचं दफन करण्यात आलेलं आहे। त्यांचंही असणारं एक मंदिर म्हणा किंवा एक स्तूप म्हणा किंवा समाधी म्हणा असं त्या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे। याच्यावरती असणारा काही जणांचा वाद आहे आणि त्याच्यामध्ये शिवराज प्रतिष्ठान मनोहर उर्फ संभाजी भिडे, त्याच्यानंतर हिंदू एकता आघाडी मिलिंद एकबोटे, यांनी जे आहे गोविंद गायकवाड यांनी काहीच केलेलं नाही, असं कृत्य झालेलं नाही आणि त्याला विरोध केला। ते विरोध करून गोविंद गायकवाड यांची असणारी समाधी जी आहे त्याचं उद्ध्वस्त केला। त्याच्यामध्ये 49 आरोपी आहेत, 9 जणांना अटक झालेली आहे। हे सर्वसाधारणपणे 1 आठवडा अगोदर झालेली घटना आहे।
1 तारखेलाच वडगाव बुद्रुक या ठिकाणी 1,500 लोक एकत्र करण्यात आली होती. अगोदर सांगितलं गेलेलं आहे की पोलिसांनी परमिशन दिलेली नाही, परंतु PI रमेश गालांडे यांनी नंतर काळा दिवस साजरा करण्याचा परमिशन देण्यात आली. ही सगळी मंडळी सकाळी 9 वाजता त्या ठिकाणी वडगाव बुद्रुकला जमा झाली. मिरवणूक काढणार होते, पण गावामध्येच त्यांना असताना अडवण्यात आलं. त्यांचं डिस्बर्समेंट कुठे झालं याच्यावरती कोणीच नियंत्रण ठेवलं नाही. आणि मग याच मंडळीने कोरेगाव स्तंभाकडे येणारे जो मास होता त्याच्याकडे दगडफेक करण्यात आली. 1 तारखेला भीमा कोरेगावला जिथे तो स्तंभ आहे तिथे काहीच घटना नाही, परंतु ज्या घटनाचं केंद्र आहे ते वडगाव बुद्रुक हे असणारं केंद्र आहे आणि त्याच्याच बरोबर 3 गावं आहेत की जी ही केंद्र त्या ठिकाणी राहिली या सगळ्या दंगलींचं असणार आपल्याला म्हणता येईल. पोलिसांना कदाचित माझ्या अंदाजानं ही माहिती होती, त्यांनी आमच्याबरोबर ही काही शेअर केली नाही असा मी त्या ठिकाणी आमचा आरोप आहे. आम्ही जेव्हा ग्रामीण SP ला फोन करत होतो त्यावेळेस आउट ऑफ कव्हरेज एरिया तिथे कोणीही रिस्पॉन्सिबल माणूस नाही की जो कोऑर्डिनेट करू शकेल अशी असणारी परिस्थिती. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसला ज्यावेळेस फोन केला 2-2:15 वाजता त्यावेळेस त्यांच्याकडेही बातमी नव्हती. इव्हन रणजित पाटील यांच्या असणाऱ्या ऑफिसला फोन केला, त्यांच्याकडेही बातमी नव्हती. 10 मिनिटांमध्ये त्यांनी असणारं कन्फर्म करून बाबा असं घडलंय म्हणून त्यांनी मला असणारं नंतर कळवलं. तेव्हा पोलिसांचा असणारा फार मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा आहे. पोलिसांची कुमक जी आहे ही फार उशिरा गेली. कारेगाव पासून ते शिरूरपर्यंत गावामधली मेन रोडवरची जी गावं आहेत त्या गावांच्या बिल्डिंगवरती दगड ठेवण्यात आले होते हे आता स्पष्ट होतंय. दगडफेक ही जी आहे बिल्डिंगवरनं झाली. आलेल्या लोकांचं आणि वडगाव बुद्रुकच्या इन्सिडेंटचा काहीही संबंध नाही. जी काही 1 जानेवारीला भीमा कोरेगावला आले होते ते महाराष्ट्रभरातून आणि देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले होते. तेव्हा जे काही वडगाव बुद्रुकमधलं होतं ते शासनाचं आणि गावकऱ्यांचं भांडण असं मी त्या ठिकाणी मानतो. उद्ध्वस्त केली म्हणून शासनाने त्यांच्यावरती असणारी कारवाई केली,
बाहेरच्या लोकांना माझ्या अंदाजानं वडगाव बुद्रुकमधलं हे भांडण चाललं याचीही असणारी त्यांना जाणीव नव्हती. परंतु ज्या संघटनांची मी नावं घेतलेली आहेत म्हणजे शिवराज प्रतिष्ठान आणि त्याच्याचबरोबर हिंदू एकता आघाडी, यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांमार्फत दगडफेक करायला लावली, तिथल्या गाड्याही जाळल्या आणि जे परत जात होते त्या परत जाताना लोकांनाही मारल्या आणि त्यांच्याही गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत. तेव्हा गावामधली असणारी म्हणजे रस्त्यावरची जी गावं आहेत त्यांनी आता एक फार मोठा प्रश्न उपस्थित केला आणि तो म्हणजे की ते पाहिजे त्याला अडवू शकतात आणि पाहिजे त्याला मारू शकतात अशी असणारी एक व्यवस्था झाली. तर याच्यावरती आता एक जबर बसणं ह्याची गरज आहे आणि यासाठी शासनाने कोरेगावपासून शिरूरपर्यंत जी गावं आहेत आणि कोरेगावपासून चाकणपर्यंत या गावांचं 2 वर्षासाठी शासन जे अनुदान देते ते सगळे अनुदान त्यांनी बंद करण्यात यावे. कारण ही पब्लिकची असणारी लूटपाट आहे असंच मी त्या ठिकाणी मानतो. दुसरं जे आहे याच्यामध्ये आजही चाकण शिक्रापूर ह्या रस्त्यावरती बऱ्याच गावकऱ्याने लोकांना असणारं त्या ठिकाणी आश्रय दिलेला आहे. माझ्या आत्ताच्या माहितीप्रमाणे 130 महिला या वेगवेगळ्या गावांमध्ये अडकलेल्या आहेत. एक डेलिगेशन आमचं असणाऱ्या SP कडे आत्ताही त्यांच्या ऑफिसच्या बाहेर आहे. 2 तास उभा आहे पण तो SPंशी अजून त्यांच्याशी भेट झालेली नाही. ते भेटायला याच्यासाठीच गेलेत. गावांकडे त्यांच्याकडे यादी आहे की कुठली कुठली माणसांना कुठल्या कुठल्या गावांमध्ये त्यांनी असणारा आश्रय दिलेला आहे, त्यांना असणारं बाहेर त्या ठिकाणी म्हणजे शिरूरच्या बाहेर जाण्याची व्यवस्था करावी ही मागणीसाठी त्या ठिकाणी गेलेली आहे. याचे जे सूत्रधार आहेत मनोहर उर्फ संभाजी भिडे हे एक सूत्रधार आहेत. मिलिंद एकबोटे याचे दुसरे सूत्रधार आहेत आणि तिसरे सूत्रधार जे आहेत ते मांजरीतले घुगे हे असणारे त्याचे सूत्रधार आहेत की ज्यांनी मिळून हा असणारा सगळा कटकारस्थान त्या ठिकाणी रचला. या तिघांचं काय करायचं हे शासनाने ठरवावं. नाही तर आज जशी ठिकठिकाणी दंगल चाललेली आहे, मी या सगळ्या दंगल चालली आहे, बंद चाललेला आहे, रिॲक्शन चाललेली आहे, या सगळ्यांना असणारं आवाहन करतोय की त्यांनी असणारं पहिल्यांदा रिॲक्शन देणं पहिल्यांदा थांबवावं. शांतता नांदली पाहिजे. राग आहे, चीड आहे हे मी समजू शकतो, परंतु त्याचा सर्वसामान्य माणसाला त्रास होणार नाही याचीही दक्षता घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ताबडतोब जिथे बंद पुकारला असेल तो थांबवावा, जिथे लोक रस्त्यावरती बसलेली असतील त्यांनी त्या ठिकाणी थांबवावं आणि शांतता कशी नांदेल याला पोलिसांना मदत करण्यात यावी. पोलिसांनी काही ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन महाराष्ट्रभर सुरुवात केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचा माझं असणारं आव्हान आहे की त्यांनी ताबडतोब हे कोम्बिंग ऑपरेशन थांबवावं, नाही तर परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ शकते. तिसरी या ठिकाणची जी आहे ती म्हणजे ज्या पद्धतीने इथलं असणारं शासन
वागलंय याच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्रभर बंद करण्याचं असं मी ज्या संघटनांची नावं घेतली त्यांच्या वतीने आम्ही असणारा जाहीर करतोय की उद्या महाराष्ट्र बंदचा असणारा कॉल आम्ही असणारा त्या ठिकाणी देतोय आणि लोकांनी शांततेने तो असणारा बंद पाळावा, कोणावरती जबरदस्ती त्या ठिकाणी करू नये. आणि इतर संघटनांनाही माझं असणारं आव्हान आहे की हे आम्ही आव्हान कोणाला देत नाही आहोत म्हणून प्रति आव्हान म्हणून आम्ही शहर उघडतो असं कोणीही प्रयत्न करू नये. शांततेने हा असणारा बंद पाडावा अशी माझी सगळ्या संघटनांना एक असणारी विनंती आहे.